नमस्कार, मी कोमल. आजची जी रेसिपी आहे ती बऱ्याचदा आपण सगळेजण बनवतो. पण मी जी रेसिपी आज दाखवते ती थोडीशी वेगळी आहे नेहमीपेक्षा. आणि वेगळी जरी असली तरी खायला तितकीच छान लागते. तर आज आपण बनवणार आहोत बेसन म्हणजेच झुणका. ते बनवण्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते सुरुवातीला आपण बघून घेऊया. तर इथं मी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि कांद्याची पात घेतलेली आहे मी चिरून बारीक अशी. ती आपण कधी वापरणार आहोत हे व्हिडिओमध्ये पुढं बघणारच आहोत आपण. हिरवी मिरची बारीक वगैरे करून जरी घेतली मिक्सरला तरी चालते, पण मी कट करून घेतलेली आहे. आणि अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे. अर्धा टोमॅटोसुद्धा मी बारीक कट करून घेतलेला आहे. चला तर मग आता बेसन बनवायला सुरुवात करूया आपण. तर इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि गॅससुद्धा सुरू करून घेतलेला आहे. तर सुरुवातीला कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे. आणि कढई गरम झालेली आहे तर आता मी तेल टाकून घेते कढईमध्ये. तेलसुद्धा व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की कोणत्या पण पदार्थाला फोडणी छान बसते. त्यासाठी सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि नंतरच फोडणी द्यायला सुरुवात करायची. तर सुरुवातीला मी तेल व्यवस्थित गरम करून घेणार आहे. बेसन आपण नेहमी बनवतोच, पण आज जी कांद्याची पात आपण वापरणार आहे त्यामुळे बेसनाला आणखीनच छान टेस्ट येते. तर आम्ही तर याला बेसन बोलतो, तुमच्या इकडे काय बोलतात? म्हणजे बरेच लोक झुणकासुद्धा बोलतात. नाव काही जरी असलं तरी टेस्ट तीच असते. पण आज आपण थोडंसं वेगळं बनवलेले आहे बेसन. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं बेसन एकदा व्यवस्थित म्हणजे बनवून बघा. तर सुरुवातीला मी मोहरी टाकून घेणार आहे तेलामध्ये. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. थोडंसं जिरं टाकून घेते. जिरे पण व्यवस्थित फुललेले आहेत. तर मी लसूण टाकून घेणार आहे. लसूण हलकासा गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता मी कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकलेली आहेत. खूप जास्त करपवायचं नाही लसूण. लसणासोबतच हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेते, म्हणजे हिरवी मिरचीसुद्धा लसणासोबत व्यवस्थित भाजली जाईल तेलामध्ये. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. आता मी टोमॅटो टाकून घेणार आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्येच व्यवस्थित मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बेसनामध्ये टोमॅटो टाकला की बेसनाला छान टेस्ट येते, म्हणजे थोडंसं आंबट असं लागतं बेसन खाताना. त्यामुळं मी टोमॅटो टाकते. मला टोमॅटो बेसनामध्ये खूप आवडतो. त्यासाठी इथं मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. तो सुद्धा व्यवस्थित मी तेलामध्ये भाजून घेते. तर टोमॅटोसुद्धा व्यवस्थित भाजायला ठेवलेला आहे मी तेलामध्येच. खूप असं वेगळं साहित्य काही ह्याला लागत नाही बेसन बनवताना. भाजीला काय नसेल तर झटपट असं अशा पद्धतीनं बेसन बनवलं आणि सोबतच ज्वारीची भाकरी वगैरे असेल तर खूप छान लागतं खायला बेसन. ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागतं खायला. तर हे बघा, टोमॅटोसुद्धा मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. तर इथं मी खोबऱ्याचं कूट टाकणार आहे. 2 चमचे खोबऱ्याचं कूट टाकते मी. ते मी फ्रीजमध्ये तयार करून ठेवलेलं असतं, म्हणजे मिक्सरला बारीक करून फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं कूट बनवून. तर ते मी 2 चमचे टाकलेले आहे. आता मी याच्यामध्ये बाकीचे सुके मसाले टाकून घेणार आहे. तर मी हिंगसुद्धा टाकलेलं आहे थोडंसं. तर हिंग टाकल्यामुळे बेसनाला छान अशी टेस्ट येते. थोडीशी हळद टाकलेली आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते.
मसाले करपू द्यायचे नाहीत आपल्याला, गॅस बारीकच ठेवायचा आहे. सुके मसाले करपण्याची शक्यता असते. तर हे बघा मी सुरुवातीला ग्लासभर पाणी ओतून घेतलेलं आहे. तर हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं नाही, कारण की पाणी जर उकळलं आणि नंतर पीठ टाकलं की त्याच्या लगेच गाठी होतात. त्यामुळं मी काय करते, पाणी जास्त उकळू देत नाही आणि पाणी उकळण्याच्या अगोदरच मी त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेते, म्हणजे गाठी वगैरे होत नाहीत त्यासाठी. तर पाणी हे बघा मी उकळून घेतलेलं नाही. तर आता मी याच्यामध्ये बेसन टाकून घेणार आहे आणि बेसन टाकल्या टाकल्या ते लगेच मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गाठी वगैरे होत नाहीत. तर चमच्याने वगैरे मिक्स केलं तरी चालतं, म्हणजे आपली कालवणाची पळी. तर हे बघा मी व्यवस्थित सुरुवातीला बेसन पीठ टाकल्यानंतर असं हलवून घेते व्यवस्थित पीठ, म्हणजे गाठी वगैरे होणार नाहीत. कढईला खालून वगैरे पीठ राहणार नाही याची सुद्धा मी काळजी घेते. म्हणजे पीठ जर खाली कढईला लागलं गेलं तर त्याच्या गाठी होतात. तर आणखीन थोडंसं पीठ वरून मी टाकलेलं आहे, ते सुद्धा मी व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे त्याच्या गाठी वगैरे होणार नाहीत. एकदम पीठ टाकलं की ते हलवता येत नाही व्यवस्थित आणि त्याच्या गाठी होतात, मग बेसनसुद्धा खाताना चांगलं लागत नाही. त्यासाठी मी थोडं थोडं बेसन पीठ टाकते आणि हलवून घेते असं. तर हे बघा मी व्यवस्थित असं पीठ टाकल्यानंतर सगळं बेसन हलवून घेतलेलं आहे. तर आता मी छोटीशी कालवणाची पळी घेतलेली आहे. त्या पळीने सुद्धा कुठं गाठी राहिलेल्या आहेत का ते बघते, आणि जर राहिल्या असतील तर त्या पळीनेच मी फोडून घेते. तर व्यवस्थित पळीने कुठं गाठी वगैरे राहिल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या व्यवस्थित आणि छान असं हे बेसन शिजवून घ्यायचं. तर हे बघा अजिबात गाठी वगैरे काही झालेलं नाहीत. तर हेच आपण गरम पाण्यामध्ये जर पीठ टाकलं तर त्या लगेच गाठी तयार होतात त्याच्या. मग मला तर ते तसं बेसन आवडत नाही त्याच्यामध्ये खूप जास्त गाठी राहिल्या की. त्यामुळे मी पाणी उकळवायच्या आधीच पीठ टाकते, त्यामुळे अजिबात याच्यामध्ये गाठी राहत नाहीत. तर आम्ही चवीनुसार मीठ टाकून घेते आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे मी. परत एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. तर कोथिंबीर टाकल्यानंतर हे बेसन मी 3-4 मिनिटे शिजवून घेणार आहे सुरुवातीला. तर हे बघा बेसन छान असं शिजलेलं आहे. आता मी याच्यावर आपण जी कांद्याची पात घेतली होती बारीक चिरून ती टाकून घेते. कांद्याच्या पातीमुळे ह्या बेसनाला खूप छान टेस्ट येते. कांद्याची पात टाकल्यानंतर खूप जास्त वेळ शिजवायचं नाही आपल्याला याला. ती थोडीशी कच्ची कच्चीच अशी खाताना दाताखाली लागली की खूप छान लागते बेसनाची टेस्ट. त्यासाठी मी कांद्याची पातसुद्धा टाकते. तर हे बघा कांद्याची पात टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे बघा तयार आहे झणझणीत असं बेसन. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं हे बेसन एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर आजचं बेसन जे आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपण केलेलं आहे, म्हणजेच कांद्याची पात टाकून बनवलेलं आहे. तर खूप छान लागतं हे बेसन. तर हे बघा तयार आहे आपलं छान असं बेसन, सोबतच ज्वारीची भाकरी आणि मी टोमॅटो आणि कांदासुद्धा तोंडी लावण्यासाठी ठेवलेला आहे, सोबतच लोणचं आणि गरम गरम भात. तर खूप छान लागतं हे अशा पद्धतीनं बेसन बनवलं की खाण्यासाठी.
तर तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा हे बेसन खाऊ शकता किंवा गरम गरम भातासोबतसुद्धा खूप छान लागतं खायला.